बघा वाघाटे असं शिजून घेतलेले आहे मी. बघा हे असं निघतं, हे बिया आहे, हे वरचे वाघाटे एवढं सोलून घेतलेलं आहे, हे एवढं सोलून घेते. हे बघा असे सोलल्यानंतर हे बिया असे राहतात. इथं घेतलेले आहे आणि इथं 1 वाटी कांदा घेतलेले आहे कट करून बारीक, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं, तुम्ही वल्ल पण घेऊ शकता आणि सुकं पण घेऊ शकता. आणि इथं अर्धी वाटी, हाफ वाटी आपला लाल तिखट मसाला, घरचा मसाला घेतलेले आहे. 1 वाटी डाळ घेतलेले आहे, चना डाळ भिजून, आम्ही हरभरा डाळ म्हणतो याला. आणि कढीपत्ता 5-7 पाकळ्या. इथं कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे. इथं मोहरी घेतलेली आहे, जिरा घेतलेले आहे आणि मीठ चवीनुसार. चला तर मग बनवूया आपण वाघाटीची भाजी. खूप आयुर्वेदिक वनस्पती पण येतो आणि खूप जुन्या काळापासून चाललेला आहे, हे काही जणांना माहिती नाहीये. हे बघा 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी इथं. चला मोहरी टाकूया अर्धा चमचा. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरा आणि हे लसूण मी चेचून घेतलेले आहे 5-7 पाकळ्या. कढीपत्ता 5-7 पाने आणि आपला हे कांदा कट करून घेतलेला बारीक. कांदा चांगला भाजून द्यायचा. हे बघा लालसर झालेला आहे हे कांदा. आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहे मी. खोबरं चांगलं भाजू द्यायचं. थोडं रस्सा भाजी करणार आहे, ह्याची सुक्क पण बनवतात, पण मला थोडं रस्सा भाजी भाकरी बरोबर खायला छान लागतं. आज बघते माझी पोरं पण खातात का. खोबरं आणि कांदा भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता हे डाळ. डाळ रात्री भिजू घातली होती मी, रात्री भिजवून ठेवले होते. छान असं डाळ भिजलेले आहेत. हे बघा कशी भिजलेत डाळ. हरभरा डाळ छान असं भिजले. वाघाटीची भाजी तर हे सांगलीच्या पद्धतीने बनवत आहे मी. आता हे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे मी, थोडंच टाकणार आहे लाल तिखट. हे घरचा मसाला आहे. चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे वाघाटे टाकून सोललेलं टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकून 1-2-3 मिनिटं उकळून घ्यायचं आहे त्याला. आता पाणी टाकून घेणार आहे मी. उकळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. बघा कशी किती छान असं भाजी झालेलं आहे. आता उकळी येऊ द्या ह्याला. थोडी कोथिंबीर आता टाकतेय मी. आता थोडी उकळी येऊ द्या ह्याला 5-10 मिनिटं. हे बघा किती छान असं उकळी येते, असं मस्त शिजत आहे. आणि 5 मिनिटं ठेवूया. डाळ शिजले की मग आपण बंद करूया. हे बघा डाळ शिजलेला आहे आणि आपला वाघाट्या पण शिजलेल्या आहेत. तर असं मस्त झणझणीत भाजी झालेला आहे वाघाट्याची. चला तर नमस्कार, बाय बाय मंडळी.